महायुतीचे उमेदवार नाशिकचे हेमंत गोडसे आणि त्याचप्रमाणे दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये जाहीर सभा करतायत। आपण पिंपळगाव बसवंतमध्ये सध्या आहोत आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण जो बघता आहात तो हाच व्यासपीठ आहे, ज्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। खरं तर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान थेट मैदानात उतरल्याचं चित्र बघायला मिळते। नाशिक खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा समजला जातो आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटल्याचं चित्र बघायला मिळतं। एकीकडे कांद्याच्या संदर्भातल्या निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यामुळे मधल्या काळामध्ये नाराजीचं वातावरण भाजपच्या विरोधात असलं तरी कांदा निर्यात बंदी जी आहे ती मागे घेण्यात आल्यानंतर थोडासा दिलासा जो आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्याच्यामुळे आजच्या या संपूर्ण प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात किंवा कांद्यासंदर्भात काय भाष्य करतात याकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या या संपूर्ण प्रचाराचा नेमका इम्पॅक्ट कसा राहील हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।